आवाज आम जनतेचा, देशहिताचा। भव्य पुण्यतिथी महोत्सवानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इस्रोमध्ये। महाराष्ट्राचं भूषण आणि सगळ्या महिलांच्या मनातले लाडके भाऊ आपले माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचा आज इथे आगमन झालं आणि आपल्या सगळ्या इस्रोळकरांतर्फे आणि समितीतर्फे त्यांचा जो इथे सन्मान होतो आहे, महाराजांचा आणि शिंदे साहेबांचा दोघांचाही सन्मान इथे सगळ्यांतर्फे होतो आहे। पुंडलिका वरते हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय। विठ्ठलाची मूर्ती छत्रपती शिवराय आणि तुकोबाराय यांच्या भेटीचं स्मृतिचिन्ह हे महाराजांना आणि एकनाथ साहेबांना दोघांनाही भेट देण्यात येत आहे। जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया। आधार होना चाहिए सद। आदरणीय परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज आज व्यासपीठावर आहेत आणि गीता परिवार संस्थेच्या वतीने आयोजित स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। या सोहळ्याला उपस्थित आयोजक पुरुषोत्तम भुतेकर महाराज, ज्यांचा सन्मान झाला ते आपले निलेश महाराज धरेगावकर, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, खासदार संदीपान भुमरे, श्वेताताई महाले, संजय गायकवाड, संजय रायमुलकर, शशिकांत खेडेकर, पुष्कर महाराज गोसावी, पैठणकर महाराज, संजय मालपानी, ओम सिंग राजपूत, पाटणकर गुरुजी, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि ज्यांची काही नावं राहिली असतील तर दिलगिरी व्यक्त करतो। ज्यांनी माझ्याकडे जेवढी नावं दिली तेवढी मी वाचलेली आहेत, म्हणजे काय चुकून राहिले असेल तर माझ्याकडून नाही, त्यांच्याकडून। आणि माझ्या लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ आणि लाडके शेतकरी आहेत, सर्वप्रथम गीता परिवाराचं मनापासून मी अभिनंदन करतो, मनापासून त्यांचे आभार मानतो। अगोदर गोळीचं उत्तर मिसाईलनी दिलं, आता तोप गोळ्याने देतील। त्यामुळे देशाच्या लष्कराच्या मागे खंबीरपणे उभं राहणारं आपलं हे देशाचं नेतृत्व आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी पहलगाम मध्ये आपल्या बहिणींचं जे कुंकू पुसण्याचं पाप ज्या दहशतवाद्यांनी केलं ते ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून या पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम त्यांनी केलं। आणि म्हणून भारताच्या नादाला लागायचं नाही, आमचा नाद करायचा नाही सांगून टाकलंय। आणि म्हणून पाकिस्तान ज्या काही कुरापती करतोय त्याला आपल्या भारतीय लष्कराने योग्य उत्तर दिलेलं आहे। आणि खऱ्या अर्थाने आता हा नवा भारत आहे, हा घुसके मारने वाला भारत आहे। एकदा आतंकवाद्याचं कुठले लाड सहन केले जाणार नाहीत हे आपल्या देशाने, देशाच्या जवानांनी दाखवून दिलेला आहे। आणि म्हणून मी आज सकाळी देखील आमची बैठक होती, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, सिव्हिल डिफेन्स, कोस्ट गार्ड सगळ्यांबरोबर मुख्यमंत्री आणि आमची त्यांच्यासोबत बैठक झाली मुंबई महाराष्ट्राच्या सुरक्षेसाठी। आणि म्हणून पाकिस्तानने आता वाकड्या नजरेने आपल्याकडे बघण्याची हिंमत करता कामा नये असं ठोक उत्तर त्यांना ठोकून दिलेला। ते म्हणाले चुन चुन के मारेंगे तो आपल्या लोकांनी ढूंढ ढूंढ के मारेंगे, म्हणून त्यांना दाखवलंय। आणि देशवासियाच्या मनातली इच्छा स्वामीजी या ठिकाणी आपलं लष्कर पूर्ण करताना दिसतंय, त्याचा अभिमान आपल्याला सगळ्यांना।